नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, 4 दिवसापासून पुण्या नाशकामध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस आज काहीसा थांबलेला दिसतो. तर आज जो राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाच्या तितक्याशा काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या. मात्र आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं, बघा, पुण्यापासून ते असा एक तिरपा पट्टा पुण्यापर्यंत त्या पॅचेसमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीसह पाऊस त्या ठिकाणी झाला. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये आज काही कुठं पावसाच्या शक्यता नव्हत्या. जसे जसे ढगांचा दायरा आपल्यावर येईल त्या पद्धतीने पाऊस हा येत असतो. पाण्याची वाफ वॉटर वेपर देखील आहे, परंतु ढगांचा दायरा तितकासा नव्हता आज. बघा, तुम्ही जर ढगांची मुवमेंट जर बघितली मित्रांनो, बघा कशा पद्धतीने चक्राकार परिस्थिती या ठिकाणी फिरताना तुम्हाला दिसते. बघा, चक्राकार ढगांचे जे दायरा आहेत, म्हणजे हे जे स्पेक्ट्रम आहे, हे जेव्हा आपल्या नाशिकवर, महाराष्ट्रावर, उत्तर महाराष्ट्रावर, मराठवाड्यावर, विदर्भावर जेव्हा येतील तेव्हा त्या ठिकाणी पाऊस आपल्याकडे येत असतो. आज हा पावसाने बराच हल्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढील पाऊस कसा असेल बघू. रडारमध्ये जर बघितलं तर बघा, आज साधारणपणे इकडे नाशिक, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव या साईडला, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तर ह्याच अहिल्यानगरच्या आणि पुण्याच्या ह्या भागापासून पावसाला सुरुवात झाली दुपारनंतर, आणि तो असा पट्टा ह्या भागात गेला. नाशिककडे पाहिजे तितकासा पाऊस हा नव्हता. संगमनेरच्या आसपास थोडासा एक स्पेल होता पावसाचा. बाकी इकडे खाली ह्या भागात दिसला. आता पुढील जो पाऊस असेल तर कसा असेल बघा मित्रांनो. आता उद्या 4 तारीख, उद्या 4 तारखेला जर बघितलं तर नाशिकच्या अगदी पूर्व भाग, नांदगाव, मनमाड किंवा मालेगाव या परिसरात जर झाला तर एक 20% शक्यता आहे. तुरळक उद्या तो पाऊस दाखवतोय. तर त्याच्यात थोडी इंटेन्सिटी वाढली तर थोडा होऊ शकतो. इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव या भागात पाऊस नसेल. छत्रपती संभाजीनगर पासून तो हा जो पट्टा दिसतो मध्य मराठवाडा, तर याच्यामध्ये पावसाचे चान्सेस आहेत. आणि विदर्भाकडे थोडासा हा पट्टा त्या ठिकाणी सरकतो 4 तारखेला. 4, 5 आणि 6 तारखेपर्यंत नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि यवतमाळ ह्या भागामध्ये 4, 5, 6 तारखेपर्यंत असेल, आणि तिथूनही पाऊस नंतर हटला जाईल राज्यातून. तर त्यानंतर जेव्हा येते 7 तारीख, 7 आणि 8 तारखेला नाशिककडे थोडं ढगाळ वातावरण तयार होतं. पावसाचे चान्सेस हे त्याच्यात कमीच दिसतात, परंतु जर काही वाढलं तर आपण ते सांगूच. त्यानंतर 9, 10, 11, 12, 15, 16, 17 पर्यंत पावसाचे चान्सेस हे नाहीये. थोडक्यात म्हणजे बघा, उद्यापासून ते उत्तर महाराष्ट्राच्या भागात बराचसा पाऊस हा एक्झिट घेतो पुढच्या 10-15 दिवस. मात्र मात्र मध्ये तसं जर बघितलं तर 2 अंदाज त्या ठिकाणी सांगतो मी, की उद्यापासून 4 ते 9 पर्यंत अंशतः ढगाळ वातावरण तयार होईल, परंतु पावसास अनुकूल इंटेन्सिटी नाहीये, फक्त पूर्व भाग सोडला तर. त्यानंतर 8-9 तारखेला थोडा चान्सेस दिसतो. तो कमी झाला तर मात्र पावसाचे चान्सेस हे 10-15 दिवस दिसत नाही. तर त्याच्यात काही बदल झाला, चेंजेस काही मॉडेलमध्ये दाखवायला लागलं, ते आपण अंदाज आपण अपडेटेड देऊच. तर मित्रांनो बघा, हा झाला पावसाचा अंदाज. आणि उत्तर महाराष्ट्र, हा जो विदर्भ, मराठवाड्याचा हा भाग आहे, या मध्ये उद्या देखील पावसाच्या इंटेन्सिटी ह्या भागात या ठिकाणी दिसतात. म्हणजे साधारणपणे विदर्भाचा काही भाग, अकोला, अमरावती, त्यानंतर जालन्याचा पूर्व भाग आणि छत्रपती संभाजीनगरचा देखील पूर्व भाग, अहिल्यानगरच्या भागात थोडीफार जर तुरळक एखाद्या ठिकाणी, तर उद्या देखील अहिल्यानगरमध्ये पाऊस नाही. इकडे बीड, परळी, वैजनाथ वगैरे या भागात पाऊस म्हणजे उद्या. तर परवा तो कमी होऊन आणि त्यानंतर मात्र 7 तारखेनंतर मराठवाड्यातील, विदर्भातील देखील पाऊस हा कमी होतो. फक्त गडचिरोली, गोंदियाला अंशतः दिसतो. तर हा झाला अंदाज. तर मित्रांनो बघा, राज्याच्या ह्या ज्या काही अवकाळी पाऊस झाला याने अतोनात नुकसान जर गेलं असेल ते म्हणजे द्राक्षाचं आणि त्यानंतर कांद्याचं. आता मित्रांनो, कांदे पीक जे आहे, ज्या ठिकाणी भयंकर गारपीट झाली तर त्या ठिकाणी तो कांदा काहीच कामाचा राहिलेला नाहीये. तर ज्या ठिकाणी गारपीट होऊन गेली तर तो काढून, तो ज्या पद्धतीने असेल चांगल्या क्वालिटी, तो जसा आहे तसा तुम्ही त्याला सुकवून आणि तो विक्री करू शकता. त्यानंतर दुसरा एक टप्पा, ते म्हणजे ज्या ठिकाणी कमी गारपीट झाली, तुरळक प्रमाणात कुठेतरी गारपीट झाली, तर तो कांदा काढणीस आलेला आहे, काढणीस आलेला कांद्यावर गारपीट झाली तुरळक, तर तो कांदा काढून सुकल्यानंतर संपूर्ण काढून तो विकावा लागेल तुम्हाला, कारण तो टिकणार नाही. त्यानंतर दुसरा भाग येतो, ज्या ठिकाणी फक्त पाऊसच झाला, परंतु जो कांदा अगदी काढायचाच होता उद्या आणि आज पाऊस झाला, जोरदार पाऊस, तो कांदा देखील टिकत नाही पावसाचा, त्याच्यामुळे तो विकावा लागतो. चौथा एक टप्पा असा आहे की जो कांदा अजून 15 दिवसांनी काढायचा आहे, त्या ठिकाणी पाऊसच झाला तर त्या ठिकाणी मात्र अडचण येणार नाही, लक्षात घ्या. परंतु जो काढायला आलेला जो कांदा आहे काढणीस हार्वेस्टिंगला, तर त्याला अडचण त्या ठिकाणी येते.
परंतु बघा बऱ्याच भागात गारपीट झालेली नाहीये, फक्त रात्री पाऊसच झाला, परंतु कांदे काढायला 15 दिवस बाकी आहे. तरी जे पावसाचं जे पाणी असतं ते बर्फयुक्त गार थंड पाणी असतं, त्यामुळे कांद्याला सडायचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून ह्या काळामध्ये तुम्ही आता 15 दिवस किंवा 21 दिवस आहे कांदे काढायला, तर त्याला जे अझॅक्सिस्ट्रोबिन म्हणजे डावणी, भुरी, कूज आणि करपा याच्यावरती चालणारा जो मॉलिक्युल आहे, म्हणजे मार्केटमध्ये अमिस्टार टॉप नावाने येतं किंवा अजून कस्टोडिया नावाने येते किंवा अन्य ब्रँड असतील, म्हणजे तो ब्रँड 200 लिटरला एकरी 200 मिली घेऊन स्प्रे करा त्याच्यावरती. आता गरज नाही आपल्याला पाठ टिकवायची नाही, परंतु काय होतं की पाठीतून अंतरप्रवाह होऊन बऱ्याचशा बुरशी त्या ठिकाणी येत नाही. त्यानंतर दुसरं एक म्हणजे काही शेतकरी लुणाचा एक प्रॅक्टिसेस असते, लुणाचा जे स्प्रे दिला तर साठवणुकीमध्ये कांदे सडत नाही, हा भाग एक. त्याच्यानंतर कार्बेंडाझिम 22 जे आपण देतो ते 200ला 250 ग्रॅम घेऊन त्याचा एक स्प्रे दिला तरी काढणी पश्चात कांदे टिकतात. त्यानंतर जिथे पाऊसच झालेला आहे परंतु कांदे एकदम व्यवस्थित आहे, तर ते कांदे काढून लगेच चाळीत जाऊन नका देऊ, तर ते काही पोळीत राहू द्या, झाकपाक करा त्याची पातीने. पाऊस यायचा असेल तर कागद टाका. नंतर 15 ते 21 दिवसानंतर त्याच्या चाळीत साठवण्याचा तुम्ही निर्णय घ्या. त्यानंतर त्या कांद्याला त्या ठिकाणी विविध लोक विविध प्रयोग त्या ठिकाणी करत असतात, तर त्याच्यात काही बुरशीनाशक सल्फर वगैरे वापरतात, कार्बेंडाझिम वापरतात, काही कीटकनाशक देखील वापरतात. तर खाली व्यवस्थित त्याचं हे करून आणि मिक्स करून ते साठवण्यास योग्य असतील अशा पद्धतीने करा. तर मी जे सांगितले 2-3 बुरशीनाशक कार्बेंडाझिम 22 किंवा अझॅक्सिस्ट्रोबिन म्हणजे अमिस्टार टॉप किंवा कस्टोडिया, याचा एक गरज नसताना स्प्रे द्यावा लागेल तुम्हाला आता, कारण पाठीतून बुडात आणि त्याच्या कांद्यामध्ये जाऊन आंतरप्रवाही काम करतं ते. म्हणून विविध जे काही स्केलोरेशियम असतील किंवा आणखी काही कुजवणाऱ्या कांद्या सडवणाऱ्या ज्या बुरशी आहेत त्या थांबल्या जातात त्या ठिकाणी. आणि ह्या वेळेस मात्र ते तुम्हाला करावंच लागेल ते, कारण पाऊस झालेला आहे. परंतु जिथे पावसानं गारपिटीने खूपच नुकसान केलेलं आहे तर त्या ठिकाणी तो कांदा खराब होतो, तर तो काढून विक्री करण्यास योग्य करून तो विक्री करून टाकावा, कारण आता जो खर्च झालेला आहे तो तरी आपल्या पदरी पडेल तो. तर ह्या काही 4-5 दिवसामध्ये पुणे नाशिक मध्ये जोरदार पाऊस झाला, पुण्यामध्ये सर्वात जबरदस्त पाऊस झाला. आणि आज हळूहळू आता ते रेमिनंट सरकून जातील आणि पावसाचा प्रभाव हा आपल्याकडे कमी होत जाणार आहे. तर एक आपण जी तारीख दिली होती 4-5 तारखेपर्यंत, म्हणजे उद्या आता शेवटचा दिवस, म्हणजे उद्या ही आज दुपारनंतर जी काही पावसाची इंटेन्सिटी होती ही कमी होऊन गेली आणि पावसात तितकासा काही जोर राहिला नाही, कारण पावसाला येण्याकरता बाष्प पाहिजे आणि टेम्परेचर, हे दोन्ही गोष्टी आल्या की पाऊस येतो. परंतु हवेचा वेग जर वाढला तर त्या ठिकाणी पाऊस येत नाही. दुपारनंतर हवेचा वेग होता. पुढील 3-4 दिवस आपल्याकडे हवा असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्राच्या या भागात देखील हवेचा प्रभाव असले, विदर्भाकडे हवेचा जोर कमी असणार आहे, तिकडे पावसाचे चान्सेस आहेत. मात्र उत्तर महाराष्ट्र सहित अहिल्यानगर, नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या भागामध्ये पाऊस उद्यापासून हा हटणार आहे आपल्याकडे, पूर्व भाग सोडला तर. तर हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि कांद्याचे काही मी 4-5 पॅरामीटर सांगितले, कशा प्रकारचे कांदे होते तुमचे, पातच नव्हती, गारपीट कशी झाली, काढायला आलेले कांदे होते की 15 दिवस बाकी आहे, तर त्या कांद्यांना तुम्ही हे उपचार त्या ठिकाणी करून घ्या, नाहीतर कांदा चाळीमध्ये लवकर खराब होण्याचे चान्सेस जे असतात. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.